जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 4 अनुमान निरसन नाम श्रीराम समर्थ बहुत जनासी उपाये वक्त्यास पुसतात रासो नये बोलता बोलता अन्वय सांडू नये श्रीराम समर्थ। बघा आपल्याला गेला समाज समर्थांनी आपल्याला काय दिला हो? श्रवण निरूपण नाम। श्रवण कशाला म्हणायचं हे समर्थांनी आपल्याला अत्यंत विस्तारित रूपात काय केले व सांगितले। कारण श्रवणाऐसे सार नाही, श्रवणाऐसे साधन नाही। कारण श्रवणासारखं दुसरं साधन कुठलंच नाही परमार्थाचं। कारण ऐकल्याने, नुसतं ऐकल्याने माणसात बदल होत नाही। समर्थ म्हटले ऐकले, कळले, वळले पाहिजे तर खरं परमार्थ कळणार आहे। ऐकलं आणि सोडून दिलं कळणार नाही। स्वतः समर्थांनी सांगितलं ना, 3 माकडे असतात आपल्याला माहिती आहे काय हो? एक कानाला धरलेलं म्हणजे तो काय करतो? नुसतं ऐकतो, सोडून देतो। दुसरा काय म्हणजे 3 पुतळे असतात आणि त्या पुतळ्यात काय व्हायचं हो? एक इकडून काडी घातली की तिकडून निघायची, एकातून इकडून घातली तर नाकातून निघायची आणि दुसऱ्याचे तोंडातून निघायची आणि दुसऱ्याची काय व्हायची हो? तिसऱ्याची काय व्हायची? काडी घातली की आतमध्ये जायची। मग समर्थ म्हटले श्रवण कसं असावं? तिसऱ्या पुतळ्यात जसं जातंय का नाही, ती कांडी कशी आत जाते तार, तशा पद्धतीचं श्रवण असलं पाहिजे। अंतरी श्रवण गेलं पाहिजे। नाहीतर श्रवण केलं, ह्या कानाने ऐकलं तिकडं सोडून दिलं, ह्या कानाने ऐकलं बोलून दाखवलं। समर्थ म्हटले श्रवण कसं पाहिजे? अंतरंगात बदल घडला पाहिजे। श्रवणाने काय झालं पाहिजे हो? अंतरंगात बदल घडला पाहिजे तर ते खरं श्रवण आहे। म्हणून समर्थांनी सांगितलं दशक 17वा प्रकृती पुरुष नाम। दशक 17वा काय सांगितलंय हो? प्रकृती पुरुष नाम म्हणजे आपल्याला ओळख घ्यायची। प्रकृती आणि पुरुष एकमेकांपासून वेगळे नाही आहेत, याची ओळख घ्यायची। यासाठी काय पाहिजे समर्थांनी सांगितलं हो? श्रवण निरूपण दिलं ना, श्रवण निरूपण नाम दिलं। समास 3रा दिला ना, श्रवण निरूपण नाम। आता समास 4था आणलाय अनुमान निरसन नाम। अनुमान म्हणजे काय हो? संशय निर्माण होतो ना, आपल्या अंतरंगात संशय निर्माण होतो। समर्थ म्हणतात की वाईट गोष्टीविषयी संशय कधीही निर्माण होत नाही। चांगल्या गोष्टीविषयी काय होतो? माणसाच्या मनात संशय येतो। खरंच देव असेल का? खरंच हे विश्व चालवणारा असेल का? काय काय डोकं येतं लोकांच्या, काय सांगता येत नाही। एक जण गेला आणि काय म्हटला हो? म्हणला हे विश्व कधी बुडणार आहे? समर्थ म्हटले त्याचा विचार तू करू नको। तू आहे तोपर्यंत तर आहे ना व्यवस्थित, तू आहे तोपर्यंत तरी आहे व्यवस्थित। कधी बुडणार आहे हे कशाला विचार करायचा हो? समर्थ म्हटले आहे आपल्याकडं आता वेळ आहे, तेवढ्या काळामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? श्रवण मनन निजध्यास करून परमार्थ अंतरंगात भरायचा आहे हो परमार्थ। आणि हा परमार्थ करून आपल्याला काय करायचं आहे हो? 84 लक्ष जीव योनीचा काय करायचा आहे? फेरा चुकवायचा आहे। समर्थ म्हटले सोपं नाही, 84चा फेरा चुकवणं एवढं सोपं नाही। परंतु समर्थ म्हटले अट्टहास केला, प्रयत्न केला तर निश्चित 84चा फेरा काय होणार आहे हो? चुकणार आहे। अन्यथा परत जन्म घेणे आहे समर्थ म्हटले। कारण मृत्यूची आपण जन्माला आलेलो माहीत आहे दिवस, पण जाणारा दिवस आपल्याला माहीत होत नाही। आपण आहे तोपर्यंत आपला वाढदिवस साजरा करतो। समर्थ म्हटले आपण गेल्यानंतर आपलं वर्ष श्राद्ध कोण घालत असतात हो? घातलं तर घातलं, नाहीतर कोण बघायला आहे? समर्थ म्हटले आणि कशाला नको त्या गोष्टीचा काय करायचं आहे हो? अट्टहास करायचा आहे। कारण समर्थ म्हटले जे आपण डोळ्यानं बघतोय तेच खरं आहे। समर्थ म्हटले आपल्यानंतर काय हो? आपण गेलो आणि जग बुडालं। म्हणून समर्थ म्हटले आहे ह्या जन्मामध्ये आपल्याला आपलं सार्थक करता आलं पाहिजे, कळलं पाहिजे हो आपलं सार्थक कशात आहे, आपलं हित कशात आहे हे कळलं पाहिजे। आणि आपलं हित कशात आहे
हे सांगणारं फक्त सद्गुरू परंपरा आहे. हिताचं कुणी सांगत नाही हो. आजकालच्या पिढीला बघतोय आम्ही, चांगलं शिकवलेलं जमत नाही. वर्गात शिक्षक जरी चांगलं सांगत असतील तरी त्या शिक्षक निघून गेले की ती शिक्षकाविषयी काय करतात हो पोरं, टॉंगटिंग करतात, काहीतरी चुकीचं बोलतात. समर्थ म्हटले हे चुकीचं आहे बाळा रे. आपल्याला शिकवलंय, परब्रह्माने आपल्याला शिकवलंय, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. कोणालाही काय करायचं नाही. समर्थ म्हटले जे मोरल थिंग्स आहेत, समर्थ म्हटले नैतिक विचार आहे ते घेता आलेच पाहिजेत. अहो मर कष्ट करून, गरिबीतून कष्ट करून पद मिळवलं, एखादं भलं मोठं पद मिळवलं आणि समर्थ म्हटले लोभ आला, पैसे लुबडायला सुरुवात केली लोकांची हळूहळू. आणि एक दिवस लाचलुचपत काय करप्शनवाल्यांनी काय केलं, पकडलं, सगळं आहे एवढी इस्टेट गेली. समर्थ म्हटले काय शिकलास तू? अरे त्या गरिबीनं आपल्याला नैतिकता तरी निदान शिकवली पाहिजे ना. अहो श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, त्या पदावर गेलं की त्याला काय होते हो, लालसा निर्माण होते. समर्थ म्हटले मग हे चुकीचं आहे. आपण पदावर कोणते आहे, आपलं कर्म काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे हे बजावता आलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो, हे सांगणारं कोणी नाही हो. सांगणारा फक्त तोच आहे. ज्याला चांगलं वळण आहे तोच चांगलं वळण देऊ शकतो ना. मग चांगलं वळण देणारा कोण आहे त्याच्याकडं आपल्याला जाता आलं पाहिजे. आपण नाही हो कोणाला चांगलं वळण लावू शकत. कोण ऐकणार आहे आपलं? आपल्या वैखरीमध्ये एवढं सामर्थ्य आहे का? समर्थ म्हटले पाहावे आपणाचे आपण. सामर्थ्य कधी येतं? समर्थ म्हटले ज्यानं ते सामर्थ्य निर्माण केले त्याच्याकडेच ते सामर्थ्य आहे हो. त्याचंच लोक ऐकू शकतात ना. आणि मग आपल्या आचरणामध्ये काय करतात हो, बदल करतात. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, उत्तमाचं श्रवण करा आणि त्या केलेल्या श्रवणाचं मनन करा आणि मननाचा काय करा, निजध्यास करा. निजध्यास म्हणजे काय हो, अहो एकमेकांना परमार्थाविषयी विचारता आलं पाहिजे हो. परमार्थातलं जे आपल्याला कळत नाही, आता एखादी शंका आहे आपली परमार्थात, समर्थ म्हटले ते काय करता आलं पाहिजे हो, आपल्याला विचारता आलं पाहिजे. तरच त्या शंकेचं काय होणार आहे हो, निरसन होणार आहे. म्हणून तर समर्थांनी आपल्यासाठी समाज चौथा आणलाय, अनुमान निरसन नाम. अनुमान म्हणजे काय, आपल्याला पडलेले, श्रोत्यांना पडलेले प्रश्न, आपले प्रश्न कोण सोडवणार आहे हो, कोण सोडवणार आहे आपले प्रश्न. आता एकाला प्रश्न काय पडला, म्हणला मी काय करतोय, रोज साहेबाच्या डब्यातील काय खातोय, काकडी खातोय, हे चूक आहे की बरोबर आहे हे मला कोण सांगणार. आणि आता हे काकडीचं उदाहरण फक्त त्याच्यापुरतंच मर्यादित होतं ना. गेला श्रावणाला त्या दिवशी, त्यावेळेस समर्थांनी वरून लगे भाग दिला, गादीवरनं भाग दिला. अरे साहेबाच्या डब्यातील काकडी रोज चोरून खातो, तुला वाटतंय की मला कोण बघत नाही, पण बघणारा अंतरीच बसलेला आहे बाबा. त्यामुळं काकडी चोरून खाऊ नको. हे ऐकल्यानंतर अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाणी आलं हो. आज म्हटला की हे साहेबाच्या डब्यातली काकडी खाण्याचं उदाहरण फक्त माझं मलाच माहिती आहे, मग हा भाग निघालाच कसा, याचं त्याला काय वाटलं हो. खूप असं आश्चर्य वाटलं, आंतरिक समाधान पण वाटलं. का हो, का तर त्याच्या अनुमानाचं काय केलं होतं, निरसन केलं होतं समर्थांनी तिथं. म्हणून समर्थ म्हटले अखंड दासाला पडलेल्या म्हणजे श्रोत्याला पडलेल्या प्रश्नाचं निरसन करता आलं पाहिजे. अनुमानाचं काय करता आलं पाहिजे, निरसन करता आलं पाहिजे. कारण त्याच्यासाठीच आहे ना आपण. समर्थ म्हटले त्याच्यासाठीच मी आलोय म्हटले, हा ग्रंथ आहे. अहो शंका घेणारे खूप आहे, भल्या भल्यावरती शंका घेतात, परमार्थातच सगळ्या शंका घेतल्या जातात हो. समर्थ म्हटले तिकडं बोकडं कापतात, कोंबडं कापतात, नाही ते नाना प्रकार करतात, तिथं कोणाला शंका येत नाही. समर्थ म्हटले तिथं शंका घेतली पाहिजे हो. अरे समर्थ म्हटले जो अस्वलाचं केस बघा, ते एक एक केस देतात, ते काय बांधून देतात,
ते गळ्यात ताईत बांधून देतात ना. समर्थ म्हटले कधी संदेह का आला नाही रे तुझ्या मनामध्ये की अख्खं अस्वल त्याच्याकडे आहे. जो अस्वलाचं केस देतोय त्याच्याकडे अख्खं अस्वल आहे, तरी देखील त्याचं कल्याण झालं नाही आणि त्याच्या एका केसानं तुझं काय होणार आहे रे. आणि ते काय करतंय, ते देतंय त्या ताईतमध्ये बांधून, हे काय करतंय हो ते गळ्यात घालून अखंड अज्ञानामध्ये काय करतोय, जीवन जगतोय. समर्थ म्हटले अरे कधीतरी विचार केलाय का भविष्य बघणारा पक्षी घेऊन बसलेला असतो, भविष्य तो बघत असतो. समर्थ म्हटले त्यानं त्याचं भविष्य का बघितलं नाही, त्या पक्ष्याला त्याचं भविष्य आपल्या मालकाचं भविष्य का दिसलं नाही हो. असा संदेह अंतरी आला पाहिजे. समर्थ म्हटले असे प्रश्न अंतरी आले पाहिजेत, असे प्रश्न पडले पाहिजेत, तर तुम्हाला काय होणार आहे हो. उत्तर शोधता शोधता तुमचं काय जाणार आहे हो, अज्ञान जाणार आहे. म्हणून जन्मता जाय ते अज्ञान, संस्कारे ज्ञान उच्चते. अज्ञान घालवायचं असेल तर काय पाहिजे हो, संस्कार पाहिजेत, उत्तमाचं श्रवण पाहिजे. समर्थ म्हटले अज्ञान सहजासहजी जात नाही. पिढ्यान पिढ्या आपण कशात जगत आलो हो, अज्ञानात जगत आलो. अज्ञान फक्त श्रवणानेच जाऊ शकतं. म्हणून समर्थांनी पहिली ओवी दिली बघा, श्रीराम समर्थ. बहुत जनासी उपाये, वक्त्यास पुसता त्रासू नये, बोलता बोलता अन्वय सांडू नये. समर्थ म्हणतात काय सांगितलं हो पहिल्या ओवीतच, की वक्त्यानं म्हणजे श्रोत्यानं जर काही प्रश्न विचारला तर वक्त्यानं काय करू नये हो, त्रासू नये. समर्थ म्हणतात कारण का हो, श्रोता विचारणार आहे कोणाला हो. सर्व म्हणजे बहुत जनांचा उद्धाराचे मार्ग कोणते असं वक्त्याला जर श्रोत्यापैकी कुणी विचारलं, तर म्हणजे कुणी मध्येच विचारलं श्रवणामध्ये, तर काय होऊ नये. समर्थ म्हटले त्यामुळे त्रासू नये हो, त्यानं त्याचा त्रास किंवा कंटाळा करून घेऊ नये. कारण लोकांना काय हो, सन्मार्गाला लावण्याचं साधन हे काय आहे हो, श्रवण. वक्तृत्व हेच काय आहे हो, लोकांना सन्मार्गाला लावण्याचं साधन असल्यामुळे कुणी काही विचारले तरी वक्त्यानं त्रासू नये आणि बोलता बोलता विषयाचा पूर्वापर संबंध सोडून बोलू नये, विषय संगती सोडून बोलू नये. समर्थ म्हटले कारण का हो, जो प्रश्न विचारलाय ना श्रोत्यानं त्याचं उत्तर देताच आलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो, लोकांना परमार्थाला लावायचं एवढं सोपं नाही. समर्थ म्हटले सन्मार्गाला लावायचं एवढं सोपं नाही. म्हणून एखाद्यानं जर विचारलं की बहुत जनाच्या उद्धाराचे साधन कोणते, असा कुणी जर प्रश्न विचारला तर समर्थ म्हटले त्रासायचं नाही हो, कारण प्रश्न पडले पाहिजेत हो. हा ग्रंथच असा आहे, दासबोध ग्रंथामध्ये शिष्यानं अखंड सद्गुरूंना प्रश्न विचारलेत म्हणून हा दासबोध ग्रंथ घडलाय. लक्षात ठेवा, प्रश्नच नाही पडले तर परमार्थ घडणार आहे का. समर्थ म्हटले नाही घडणार हो. तो कसला परमार्थ आलाय जिथं प्रश्नच पडत नाहीत. समर्थ म्हटले प्रश्न पडले पाहिजेत. अरे काम काय आहे, क्रोध काय आहे, लोभ काय आहे कळलं पाहिजे ना, प्रश्न पडले पाहिजेत. माझ्यात आज दिवसभरात कुणी काय केलं, कार्य केलं, कुठला विषय जास्त प्रबळ झाला होता, आपल्याला त्या विषयापासून वाचता कसं येईल. कारण का हो, द्रौपदीला 5 पती असताना देखील कर्णाला बघून द्रौपदीला काय वाटलं हो, याच्यासारखा आणखीन एखादा पती असता तरी काय फरक पडला असता. म्हणजे समर्थ म्हटले 5 ऑलरेडी दिलेत, जग नावं ठेवतंय, तरी हिला काय विचार आला हो मनामध्ये की कर्ण देखील माझा पती असता तर. म्हणजे समर्थ म्हटले की कितीही सुंदर, कितीही दिलं तरी माणसाला काय हो, कमीच आहे ना. म्हणून समर्थ म्हटले की जनाचा उद्धार करायचं साधन कोणतं आहे असं श्रोत्यानं जर विचारलं तरी वक्त्यानं त्रास होऊ नये. कारण समर्थ म्हटले आमचं कामच आहे ते, तुमची उत्तर देणं हे आमचं काय आहे, कामच आहे. म्हणून प्रत्येकाच्या अंतरी बघा जे प्रश्न आहेत, सगळेजण म्हणतात की बैठकीत भाग निघाला हो, आज माझा भाग निघाला हो. समर्थ म्हटले की कसा काय निघतो, कारण श्रवण केलं तर निघणार आहे ना. श्रवण नाहीच केलं, काय श्रवण आहे तेच कळलं नाही
तर काय भाग तरी कळणार आहे. समर्थ म्हटले बघा, प्रत्येक गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. समर्थ म्हटले कारण का प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला समर्थ उत्तर देत नाहीत. बहुत जनाचा उद्धार कशात आहे हो? खरं बघायला गेलं तर श्रवणामध्येच उद्धार आहे. आपल्याला श्रवण नसतं, आपल्याला काय कळलं असतं हो हे विषय विकार कोण आहेत, कुणी कुठल्या विषयानं कुणाचा घात केला, हे तर कळलं असतं का? समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय कळलं पाहिजे हो? समर्थ म्हटले कळलं पाहिजे परमार्थातलं. कारण घात करणारे कुणी लांबचे नसतात. समर्थ म्हटले अंतरीच बसलेत हो. घात करणारे अंतरीच बसलेत, त्यांनाच ओळखायचंय. मग ते घात करणारे कोण आहेत? 6 जण आहेत आणि त्यांच्या जोडीला 2 जण आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, हे 6 जण काय आहे? तो आपला घात करायला बसलेत. समर्थ म्हटले अखंड. आणि त्याच्याबरोबर जोडीला आहे संशय आणि चिंता. समर्थ म्हटले आपल्याला संदेह निर्माण कुठं होतो? फक्त परमार्थात. पिक्चर बघताना नाही संदेह निर्माण होत, संशय येत नाही. समर्थ म्हटले कारण का हो? परमार्थ म्हणजे चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी माणसाला खूप काय पडतात हो, प्रश्न पडतात. वाईट गोष्टी शिकाव्या लागत नाहीत. वाईट गोष्टी शिकण्यासाठी कुठलीही शाळा नाही. समर्थ म्हटले शिव्या पोरं लहानपणापासून द्यायला शिकतात. कशामुळं? श्रवण करतात. वाईट ते लवकर काय करतात हो? कॅप्चर करतात. चांगलं शिकवावं लागतं. समर्थ म्हटले चांगलं काय करावं लागतं हो? बाळांना शिकवावं लागतं. वाईट शिकण्यासाठी कुठलीही शाळा नाही किंवा वाईट शिकण्यासाठी कोणतंही काय करावं लागत नाही. समर्थ म्हटले आपल्याला हे करावं लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाही. म्हणून समर्थ म्हटले बहुत जनासी उपाये वक्त्यास पुसता त्रासू नये, बोलता बोलता अन्वय सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. काय सांगितलं हो? श्रोत्यानं आशंका घेतली म्हणजे श्रोत्याला काही जर शंका आली, श्रोत्याने एखादी कसलीही शंका घेतली तर त्याने त्याचे समाधान केलेच पाहिजे. कुणी वक्त्याने आपले एका वेळचे बोलणे दुसऱ्या वेळच्या बोलण्याला काय ठरू नये व बाधा आणील असे ठरू नये. म्हणजे आपण सांगितलेल्या एका गोष्टीचे दुसऱ्या गोष्ट आपणास म्हणजे काय होऊ नये व बाधा ठरू नये. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? आपल्याला सवय काय असते? थोडंफार वाढवून सांगायची. समर्थ म्हटले एखादी गोष्ट सांगताना दुसरी गोष्ट म्हणजे ते नैतिक असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे, हे समर्थांना म्हणायचंय. कारण का हो? उद्या परत दुसरं उत्तर द्यायचंय, म्हणून काहीही उत्तर द्यायचं नाही. जे योग्य असेल, जे दुसऱ्या गोष्टींना काय येणार नाही, समर्थ म्हटले बाधा येणार नाही, असंच पाहिजे हो. कारण का हो? खूप जपून परमार्थात कसं आहे हो? खूप जपून. कारण का हो? आपल्याला परमार्थ कळलाच नाही हो अजून. परम अर्थ, जीवनाला परमार्थ कधी निर्माण होणार आहे हो? ज्या वेळेस आपल्याला श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाठ सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन ही नविदा भक्ती ज्या वेळेस आपल्याला कळेल उत्तमाची, त्यावेळेस आपल्या जीवनाला परमार्थ निर्माण होणार आहे. समर्थ म्हटले विषय विकार कळले पाहिजेत, कसे वापरायचे, कोण आलाय कळलं पाहिजे. कोण आलाय बाबा? एखादा बंडल घेऊन आलाय, आपण मोठ्या पदावर कामाला आहे आणि एक पेटी आणली त्यानं, कशाची? पैशाची. समर्थ म्हटले त्यावेळेस कळलं पाहिजे, अंतरी बोध घेतला पाहिजे. अरे 2 नंबरचा आलाय, म्हणजे 2 नाही 3 नंबरचा, काम, क्रोध, लोभ 3 नंबरचा आलाय. आपल्याला ह्याला शरण जायचं नाही काही झालं तरी. कारण वाईटाच्या संगतीने वाईट होते. चांगलं करता येत नसेल तर वाईटही करायचं नाही. समर्थ म्हटले कारण का हो? चांगलं करायचं, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं. समर्थ म्हटले त्या पेटीकडं बघायचं नाही, कारण तुला दिलेलं मानधन, तुला दिलेला पगार खूप आहे. समर्थ म्हटले तुझ्या परिस्थितीच्या मानानं खूप आहे. एका घरामध्ये 5 भावंड राहणारी तुम्ही पूर्वीच्या काळी,
आज तुला राहायला मोठं घर दिलेलं आहे, गाडी दिलेली आहे, पैसा दिलाय भरपूर, आणि राहिला कोण आहे? तुझी बायको आणि एखादं मूल एवढीच माणसं आहेत. मग समर्थ म्हटले त्या पेटीकडे तुला डुंकून ही तू पाहायचं नाही. कारण का हो? समर्थ म्हटले जे कष्टाचं आहे, जे नैतिकतेनं मिळतं ते टिकतं. त्याला तुला पगार घेताना कोणी बोलणार आहे का? समर्थ म्हटले नाही बोलणार हो. कोणी तुला पकडणार आहे का? करप्शनवाले नाही पकडणार. तुझ्यावरती कोण बोट दाखवणार आहे का? हा सारासार विचार करता आला पाहिजे हो. देशाचं समाजाचं कल्याण जर करायचं असेल, श्रवण कशासाठी पाहिजे? समर्थ म्हटले याच्यासाठी श्रवण पाहिजे. समर्थ म्हटले 10 रुपयासाठी ग्रामसेवकाची नोकरी गेली याची. 10 रुपयाची लाच घेताना पकडला ग्रामसेवक. अहो समर्थ म्हटले भ्रष्टाचार रुपयाचा असू दे नाही तर कोटी रुपयाचा असू दे, तो भ्रष्टाचारच आहे ना. तुला कशाला हवेत ते 10 रुपये? तरी घ्यायचेच नाही. समर्थ म्हटले देणारानं खूप काही दिलंय तुला. जी आपली लायकी नव्हती, परिस्थिती नव्हती, आपल्याला शेणानं सारवलेली घरं होती राहायला. समर्थ म्हटले आज आपल्याला पक्की घरं दिलेत, बंगले दिलेत, गाड्या दिल्यात. अजून समर्थ म्हटले काय द्यायचंय तुम्हाला हो? तरी तुमचं मन जर भरत नसेल, तरी तुम्ही त्या लोभाकडे जर पळत असाल, त्या पेटीकडे जर बघत असाल, पेटी कशी येईल याची जर तजबीज करत असाल, तर समर्थ म्हटले त्याचे भोग भोगल्याशिवाय तुम्हाला काय नाही हो, गत्यंतर नाही. कारण का हो? एवढं बाप शिकवतोय, अंतरीच्या देठापासून शिकवतोय की काय हो, ह्या जन्मामध्ये आपल्याला सार्थक करून जायचंय. कारण का हो? एवढा जन्म मिळालाय, मनुष्य जन्म. जाणीव यातच दिली, विवेक याच जन्मात दिलाय. परंतु माणूस जाणीवही नाही माणसाला आणि विवेकही नाही. विवेकहीन वर्तन मनुष्य करू लागलाय हो. काय माणूस वागतोय त्याचं त्यालाच कळना. समर्थ म्हटले पैसा दिला म्हणून एकांतात जाऊन नको ती कर्म करण्यासाठी तुला पैसा दिलेला नाही. समर्थ म्हटले अरे तो पैसा क्षणार्धात नष्ट होऊ शकतो. काय आपत्ती आली, काय आलं तर काही होतेच नव्हतं होतं आपल्याला माहिती आहे. रावणाचा रंक करायला क्षणभराचाही वेळ लागत नाही. म्हणून दिलेला पैशाचा योग्य वापर करता आला पाहिजे. समर्थ म्हटले का हो? कारण प्रत्येक पैसा आपला सत्कर्मी लागला पाहिजे. अहो एखादं मुलं आडलंय, त्याला फी नाही पैसे भरायला, अशा मुलाला जाऊन फीला पैसे भरले तर समर्थ म्हटले हे सत्कर्मय. काय एखाद्याचं ॲडमिशन होत नसेल तर आपण मदत केली तर हे सत्कर्म आहे. काय एखाद्याचं ॲडमिशन होण्यासाठी किती देतो बोल. दुसऱ्यानं जास्त पेटी दिली की त्याला ॲडमिशन. समर्थ म्हटले साप चुकीचं आहे. समर्थ म्हटले हे पाप आहे रे. अरे काय घेऊन जाणार आहे? बरोबर काहीही घेऊन जात नाही. बघितलं ना, कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती असला तरी शेवटी 3.5 फूट काय ते 3.5 फुटाची जागा दिली जाते ना हो प्रत्येकाला. कोणी म्हणत नाही ह्याला ह्यानं खूप मोठा बंगला बांधलाय आणि त्या घराच्या मधोमध ह्याला हे करा, दहन करा. त्याचं दारात सुद्धा कोणी दहन करत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे विचार करा आपण कशासाठी एवढा अट्टहास करतोय. म्हणून श्रोत्यांनी काय प्रश्न विचारलाय, बहुत जनासी उपाय, म्हणजे सर्वांचं हित कशात आहे, म्हणजे बहुत जनाच्या उद्धाराचा मार्ग कोणता, असं जर श्रोत्यानं विचारलं तर वक्त्याला राग येता कामा नाही. समर्थ म्हटले म्हणून श्रोत्यानं आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. कारण समर्थ म्हटले एखादी आशंका विचारली त्याचं उत्तर देताना विचारपूर्वक दिलं पाहिजे. कारण का हो, पुढं ही प्रश्न एखादा उभा राहिला तर त्याचंही उत्तर सेम आलं तर आशंकेचं काय होऊ शकतं हो, वेगळंच काहीतरी घडू शकतं ना. म्हणून असं न घडलं नाही पाहिजे. पुढे धरता मागे पेचला, मागे धरता पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. बघा धरलं तर चावतंय म्हणतात ना, धरलं तर पळतंय, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. त्या पद्धतीनं समर्थ म्हटले इथं पुढे धरिता मागे पेचला. म्हणजे समर्थ म्हटले काय म्हणतात समर्थ म्हणले त्याचे दुसऱ्या वेळचे बोलणे कायम धरले
तर मागच्या बोलण्याने पेचात सापडतो. म्हणजे समर्थ म्हटले एखादं वाक्य आपल्याकडून चुकीचं गेलं तर काय घडतं, त्याला तो संभ्रमात पडतो. अरे गेल्या वेळेस असं सांगितलेलं, ह्या वेळेस असं सांगितलं, ह्यातलं खरं कुठलं आणि खोटं कुठलं. म्हणजे पुढे धरता मागे पेचला, मागे धरता पुढे उडाला, ऐसा सापडत त्याचे गेलं ठाई ठाई. म्हणजे त्याला संदेह आणून ठेवलं हो आपण आता एक सांगितलं आणि उद्या एक सांगितलं तर समर्थ म्हटले तोच पेच प्रसंगात पडतो ना. मग खरं कुठलंय, त्याला काय प्रश्न पडतो, यातलं खरं कुठलंय. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचं विवरण करता आलं पाहिजे. पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. काय सांगितलं हो, पोहणाराच काय करतोय, गुचक्या खातोय. म्हणजे समर्थ म्हटले एखादा पोहणारा बघा कोच आहे, जो शिकवतोय मुलांना पोहायला, आणि त्यानं पोहायला सुरुवात केल्यावर तो स्वतः जर गटकळ्या खात असेल तर समर्थ म्हटले तो काय दुसऱ्याला वाचवणार आहे, तो काय लोकांना काढणार आहे पाण्यातून. जो स्वतःच गटकळ्या खातोय तो दुसऱ्याला काय काढणार आहे हो. म्हणून म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, परमार्थामध्ये लोकांच्या मनामध्ये संशय तसाच राहतो, ठाई ठाई वाढतच जातो ना. कारण आपण जर काही चुकीचं सांगितलं तर लोक काय करतात हो, तेवढीच गोष्ट लावून धरतात. लोकांना सवय असते एखादी गोष्ट लावून धरायची. म्हणून प्रत्येक वेळी समर्थ म्हणतात की वक्त्यानं काय केलं पाहिजे हो, निरूपणकारानं सावध निरूपण केलं पाहिजे. कारण काय होतंय, श्रोता तेवढंच लावून धरतो. मग आज इकडच्या ह्यानं हे सांगितलं, तिकडच्या त्यानं हे सांगितलं, मग त्याच्या अंतरी संशयाला काय मिळतो, वाव मिळतो ना. म्हणून पुढची ओवी काय दिली समर्थ बघा, आपणची बोलीला संवार, आपणच बोली जे सर्वसार, दुस्तर मायेचा पार ठाकीला पाहिजे. आपणची बोलीला संवार. बघा समर्थांना इथं काय सांगायचंय की दुसऱ्या वेळेचे बोलणे कायम धरले तर मागच्या बोलण्यानं काय करतो, तो पेचात सापडतो, आणि मागच्या बोलण्यानं त्याला पकडला तर पुढच्या बोलण्यानं निष्ठून जातो. अशा रीतीने वक्ता जागोजाग सापडतच गेला तर लोकांच्या शंका जागोजाग तशाच राहतात ना. म्हणजे पुढे धरला तर मागे पेचात सापडला, किंवा मागे धरला तर पुढे उडाला, असा जागोजाग वक्ता सापडत गेला तर श्रोत्यानं काय करायचं हो. कारण पोहणाराच गटकळ्या खाऊ लागला तर तो इतरांना काय असं काढणार आहे हो. मग असं होऊ नये तर म्हणजे असं होऊ नये म्हणून काय करावं, लोकांच्या शंका तशाच टिकून राहतील ना, लोक शंका घेतच राहतील ना. म्हणून असं होऊ नये म्हणून सावधपणे निरूपण करता आलं पाहिजे. ही सर्व सृष्टी काय आहे हो, नाशिवंत आहे असं आपणच सांगतो, व पुन्हा सर्व ब्रह्म आहे असं आपणच म्हणतो. म्हणजे अशाने कसे होणार, म्हणजे दुस्तर मायेचा पहिलं पार गाठता आला पाहिजे. म्हणजे एकदा सृष्टीचा अशा प्रकारे संहार होतो असे बोलून वक्ता पुन्हा काय करू लागला, सर्व ब्रह्म प्रतिपादू लागला तर मायेची काय हो, पैलथडी पावायचा उपाय श्रोत्यास कोण सांग. म्हणजे मायेला पैलतीरावर जायचा उपाय कोण सांगणार हो, मायेला कुणीच सांगू शकत नाही ना. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे म्हणजे समर्थांनी इथं काय सांगितलंय बघा, ज्या सूक्ष्म तत्वांचं नाव घ्यावं त्याचं रूप श्रोत्यांच्या मनावर ठसवून देता आलं पाहिजे, तरच विवेकी वक्ता म्हणून घ्या. म्हणजे जे जे सूक्ष्मातील नाव घ्यावे त्याचे रूप श्रोतेच्या मनावर त्यानं बिंबवून द्यावे, तरच विवेक वक्ता काय हो म्हणून पुढे आल्याचा उपयोग होतो ना. म्हणून समर्थ काय म्हणतात की सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. म्हणजे जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, समर्थ म्हटले अरे जे नाम दिलंय ना ते काय करायचं हो, त्याचं रूप बिंबवून सांगायचं हो. एखादं म्हणजे श्रोत्यानं वक्त्यानं काय केलं पाहिजे हो, एखादं म्हणजे
असं निरूपण केलं पाहिजे. समर्थ म्हणतात की ते श्रोत्याच्या मनावर बिंबलं पाहिजे, सूक्ष्म रूपाने बिंबलं पाहिजे. असं बिंबलं पाहिजे की हातात आहे व वक्त्याच्या. समर्थ म्हटले श्रोत्याच्या अंतरंगात बदल घडवायचा जर असेल तर वक्त्याचं निरूपण त्या पद्धतीचं पाहिजे. समर्थ म्हटले का हो, कारण नुसतं निरूपण ऐकून त्याच्या अंतरंगात काय ठासून ठासून बदल घडला पाहिजे. समर्थ म्हटले कारण त्यानं चुकून सुद्धा कुठलंही वाईट कर्म केलं नाही पाहिजे. असं वक्त्यानं काय करता आलं पाहिजे व विचारवंत, मग त्यालाच खरं विचारवंत वक्ता म्हणायचं. जो लोकांच्या मनावरती परमार्थ बिंबवेल तोच खरा काय हो वक्ता होय. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी, अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी गुणसाम्याची. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी म्हणजे आपण आता बघितलं ना की मूळ माया कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, अष्टदा प्रकृती म्हणजे काय कळलं पाहिजे. समर्थ म्हटले हे शिवशक्ती म्हणजे काय, षडगुणेश्वर कोण, गुणसाम्य कोण कळलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो, आपल्याला जर नाही हे कळलं तर समर्थ म्हटले काय हो, आपल्याला काय हो काहीच कळणार नाही ना. म्हणून ब्रह्म कसे, मूळ मायेचे रूप कसे, पुढे अष्टदा प्रकृती कशी, शिवशक्ती ह्या कशा आहेत, षडगुणेश्वर म्हणजे काय, ही गुणसाम्य अवस्था काय असते हे कळलं पाहिजे हो. समर्थ म्हटले कारण काय हो, म्हणजे गुणसाम्य अवस्था कशी, विचार कसा करायचा, त्रिगुण कोणते, म्हणजे समर्थांना काय म्हणायचं हो, गुणसाम्य अवस्था कशी, गुणसाम्य जिच्यात आहे ती गुणमाया कोणती, हे विचारांतरी श्रोत्याला पडतात हो. आणि आपण समर्थांनी अखंड आपल्याला ब्रह्म कोण, मूळ माया कोण, अष्टदा प्रकृती म्हणजे काय शिकवलंय ना. अष्टदा प्रकृतीमध्ये काय येतात हो, पंचमहाभूत आणि काय हो तीन त्रिगुण हे म्हणजे मिळून काय बनते हो अष्टदा प्रकृती. आणि शिवशक्ती आपण बघितली, शिवशक्ती काय, गुणेश्वर स्थिती कशी, हे सगळं काय केलंय हो विचार पडला पाहिजे. अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार, शोभिनी तदनंतर त्रिगुण कैसे. अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय कळलं पाहिजे हो. प्रकृती पुरुष, गुण शोभिनी यांचा विचार कसा करायचा, त्रिगुण कोणते हे पडतो ना प्रश्न. पूर्व पक्ष कोटून कोटवरी, वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी धन्य तो साधू. काय सांगितलं व, पूर्व पक्ष कोठून कोठवरी, पुढं काय दिलंय, नाना पाल्लाळी पडे ना, बोललेची बोलावे ना, मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. पूर्व पक्ष कोठून कोठवरी म्हणजे समर्थ म्हटले की पूर्व पक्ष कुठून कोठवर, वाच्यांश काय, लक्षांश काय कोणता इत्यादी अनेक सूक्ष्म विचारांचा काय हो स्वच्छ उलगडा ज्याला झाला आहे तो साधू धन्य होय. म्हणजे वक्तृत्वाचा अधिकार त्यालाच खरोखर आहे ना. मग तो सांगताना पाल्लाळ लावत नाही किंवा काय करत नाही हो, चरवीत चर्चा करत नाही हो, तो पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत नाही. आणि वाणीला जिथे मौन पडते अशा परब्रह्माशी कल्पना श्रोत्याच्या मनात काय करतो उभी करतो, तो साधू काय होय धन्य होय. म्हणजे वाचा जित विसावून मौन धरते ते ब्रह्म श्रोत्याच्या काय हो आटुक्यात आणून सोडतो ना. म्हणून समर्थ म्हटले काय हो की सगळं हे कळलं पाहिजे. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, दष्टा साक्षी सत्ता ब्रह्म छन एक, घडी एक विमळ ब्रह्म. काय सांगितलंय हो, म्हणजे पूर्वपक्ष कोटून कोटवर आणि घडी कोणती ना, म्हणजे तो काय करतो, जो उत्तम असा वक्ता आहे तो काय करतो श्रोत्याला ह्याच्यात अडकवत नाही हो, संदेहात अडकवत नाही, श्रोत्याच्या मनावर असा परमार्थ बिंबवून ठेवतो. साधू संतांनी जे सांगितलं ते पुन्हा सांगायची गरज पडली का हो त्यांना. आपण हे निरूपणात विवरणात पुन्हा पुन्हा का सांगतोय हो. समर्थ म्हणतात की का हो, श्रवण वेगळं
आणि समर्थांनी जे दिलंय हे ग्रंथ रूपाने ते वेगळं आहे हो. म्हणजे श्रवण हे पुन्हा पुन्हा करायचं आहे हो समर्थ म्हटले. का तर श्रवणातूनच आपल्याला काय होतं हो, सगळं कळतं. जी गोष्ट एखादं कळलं नाही तर पुन्हा श्रवणाला गेलं तर आपल्याला कळतं. म्हणून समर्थ म्हटले श्रवण हे आपल्याला काय करावं लागतं, पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. परंतु साधू संतांची अशी शिकवण लिहून ठेवली त्यांनी की त्यांना परत शिकवा यावं लागलं का हो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की साधू संतांना म्हणजे ते खरे काय होते हो, विचारवंत तेच होते ना. त्यांना परत लोकांना शिकवायला यायची गरज पडली नाही. एकदाच शिकवलं, अजूनही तेच शिकवतात. तीच शिकवण आहे, त्यात बदल नाही. काळानुसार काही बदल होत नाही त्यात. ती शिकवण सगळ्या काळाला काय पडते हो, लागू पडते. कारण हा दासबोध ग्रंथ कधी लिहिलाय, 16व्या शतकात. आज जे घडतंय आपल्या जीवनामध्ये हे दासबोध ग्रंथाप्रमाणेच काय होतंय हो, घडतंय. म्हणजे लिहिणारा किती श्रेष्ठ आहे याचा विचार करता आला पाहिजे. निश्चळतेची झाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही. निश्चळतेची झाले चंचळ काय सांगितलं हो. एकदा म्हणतो ब्रह्म विमळ आणि म्हणजे निर्मळ निश्चळ, आणि इतर वेळेस काय म्हणतो, दुसऱ्या वेळी काय म्हणतो सर्व ब्रह्म आहे. म्हणजे एकदा सांगतो ब्रह्म हे द्रष्टा साक्षी व सत्तारूप आहे, आणि एकदा म्हणतो निश्चळ ब्रह्मच काय हो, चंचळ झाले असून चंचळ तेच केवळ ब्रह्म आहे. असा अनेक प्रसंगी वितंडवाद करीत बसतो, त्याचा निश्चय म्हणून काहीच नाही. म्हणजे एखादा बघा काय पण म्हणतो ना, त्यालाच कळत नाही. वितंडवाद घालतात ना बाहेर. उगीच करी गता गोवी, तो लोकास कैसे उगवी, नाना निश्चय नाना गोवी पडत जाते. समर्थ म्हटले निश्चयच नाही ना, एका मतावर ठामच नाही, त्यालाच कळना. ब्रह्म चंचळ कशाला म्हणतात, निश्चळ कशाला म्हणतात हे त्यालाच कळना. त्याच्याच मनाची काय झाली, समर्थ म्हटले द्विधा अवस्था झाली. आणि तो काय शिकवणार आहे हो इतरांना. बघतो ना आपण बाहेर काय काय म्हणतात की काय हो, मी डायरेक्ट आकाशातून आलोय. समर्थ म्हटले डायरेक्ट आकाशातून आलाय ना तर मग हे आहे का काय, बेंबी जर असेल समर्थ म्हटले तर तो आकाशातून आलेला नाही. असं जर कोण साधू म्हणत असेल ना की मी डायरेक्ट आलो, समर्थ म्हटले शक्यच नाही. कारण ह्या मृत्यू लोकावरती यायचं म्हटलं तर देवांनाही आईच्या पोटातून जन्म घ्यावा लागला ना. म्हणून समर्थ म्हटले अखंड हे काय चुकीचं जे सांगतायत त्यांचं त्यांनाच कळत नाही हो. आपण काय शिकवतोय, काय करतोय परमार्थाचं. म्हणून तर काय होता तो एक नंबरचा विषय त्यांनाच फसवतो ना. बघा आज स्वतःला भले भले साधू म्हणणारे किती जण ह्याच्यात आहेत, आतमध्ये जेलमध्ये. का तर एक नंबरचा कळला नाही. एक नंबर म्हणजे काय हो, काम. सुषमातून आला मोठं कार्य करून गेला. ज्याला स्वतःलाच काम कळणार नाही तो इतरांना काय काम शिकवणार आहे हो. समर्थ म्हटले ज्याला काम म्हणजे स्वतःच विषय विकार कळले नाहीत तो इतरांना काय विषय विकारांविषयी सांगणार आहे. म्हणून समर्थ म्हटले आधी स्वतःलाच सगळं कळलं पाहिजे हो. आधी विषय विकार कळले पाहिजेत. समर्थ म्हटले काम कळला पाहिजे, क्रोध कळला पाहिजे, लोभ कळला पाहिजे, मद कळला पाहिजे, मत्सर कळला पाहिजे, दंभ कळला पाहिजे, संशय कळला पाहिजे, चिंता कळली पाहिजे, तर उपयोगाचं आहे. समर्थ म्हटले मस्त जगाला विश्वाला आपण शिकवतोय, संदेश देतोय, परंतु आपणच चुकतोय हो. आपणच जर विषयांच्या नादी लागत असल तर काय उपयोग आहे. समर्थ म्हटले तुम्ही एवढं सांगून शिकवून मग तुम्ही बोंदूच ना. म्हणून निश्चळतेची झाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही. म्हणजे बघा त्यालाच काय कळत नाही. बघा एक कीर्तनकार असतो, त्यानं कीर्तनात काय सांगितलं हो, चातुर्फसात वांगी खायची नसतात. बायकांना सांगितलं कीर्तनामध्ये. आणि तिथं समोर जनसमुदायात त्याची पत्नीही होती आणि तिनं घरी वांग्याचीच भाजी केलेली होती हो. मग घरी गेल्यानंतर ती म्हटली आता मला दुसरी भाजी करावी लागेल. त्यावेळे हे म्हटले का, कीर्तनकार म्हटले का,
म्हणले आता चातुर्मास आहे, आणि तुम्ही तर कीर्तनात मगाशी सांगितलं ना चातुर्मासात वांगी खाऊ नये. तो म्हटला ते कीर्तनात सांगितलंय, ते वांगी आण इकडे भाजी, ते सांगायसाठी असते, आपण आचरणात आणायसाठी नसते. मग समर्थ म्हटले आशाचा काय उपयोग हो, अशा वक्त्याचा काय उपयोग. समर्थ म्हटले जो सांगतो एक आणि करतो एक, अशा वक्त्याचा काही उपयोग नाही हो. जे करतो तेच सांगता आलं पाहिजे हो. समर्थ स्वतः श्रवण करतात, अजूनही त्यांचे परंपरा वंश परंपरेत श्रवण चालू आहे. स्वतः करतायत श्रवण आणि इतरांनाही श्रवण करायला सांगतायत हो. आपण स्वतः उपासना करतायत आणि मग उपासना करा म्हणून सांगतायत, कारण उपासने एवढी ताकद या विश्वामध्ये कशामध्येही नाही, लक्षात ठेवा. अहो म्हणजे जी उपासना अशी आहे की समर्थ म्हटले जिथं पैसा उपयोगी पडत नाही तिथं उपासना उपयोगी पडते. मग लक्षात घ्या, प्रचितीविनं बोलणे नाही हो. समर्थ म्हटले स्वतः प्रचिती घ्या, म्हणजे कळेल की केवढं मोठं सामर्थ्य, केवढं मोठं काय आहे सामर्थ्य आहे. चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ, रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवेना. उगीच करी गता गे गोवी तो लोकास कैसी उगवी. नाना निश्चय नाना गोवी पडत जाते. भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम. ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी. भ्रमास म्हणे परब्रह्म म्हणजे ह्याला झालेला असतो भ्रम, आणि हा हे तोच त्या भ्रमालाच काय म्हणतो परब्रह्म. म्हणजे लक्षात ठेवा, भ्रमाला म्हणतो परब्रह्म व परब्रह्माला म्हणतो भ्रम. आणि बोलताना मात्र आव्हान तो कशाचा हो, ज्ञातेपणाचा. म्हणजे मी खूप काय आहे, ज्ञानी आहे. बघा बाहेर आपण बघतो कितीतरी ज्ञाने मंडळी आहे, ते खूप आव्हानतात ना, की काय आव्हानतात हो, की आम्ही खूप खूप काय आहे ज्ञानी आहे, याचा काय आणतात आव्हानतात ना. पण ज्ञान कुणाला म्हणायचं समज, आपलं हित ज्याच्यामध्ये आहे त्याला ज्ञान म्हणायचं हो. समर्थ म्हटले आपलं हित कशामध्ये आहे हे जर आपल्याला कळत नसेल तर समर्थ म्हटले काय उपयोग आहे हो. म्हणून आपलं हित कशात आहे हे ज्याला कळलं तोच खरा ज्ञानी पुरुष आहे हो. अन्यथा बाकी सगळं काय आहे हो, समर्थ म्हटले निवळ बापट पसार आहे. लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हटले की परब्रह्म कळायला खूप काय लागतंय हो, ज्ञान लागतंय. समर्थ म्हटले कारण एवढं सोपं नाही हो. एवढं सोपं आहे का परब्रह्म कळतंय का आपल्याला? एवढं सोपं नाही आहे. समर्थ म्हटले परब्रह्म कळण्यासाठी आपण स्वतः काय केलं पाहिजे हो, आपण तेवढ्या परब्रह्म कळून येण्यासाठी ज्याला तो भेटलाय त्याला शरण गेलं पाहिजे. कारण इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे हो. इहलोकात जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला जाणत्याची संगती धरता आली पाहिजे हो. ज्याला त्या इहलोकाची माहिती आहे त्याचीच संगती धरता आली पाहिजे हो. आणि परलोक साधायचा आहे त्या सद्गुरूच पाहिजे तो. परलोकाची जाणीव सद्गुरू शिवाय आपल्याला होऊ शकत नाही. घाली शास्त्रांची दडपण प्रचिती विन निरूपण, पुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. घाली शास्त्रांची दडपण काय सांगितलं हो समर्थांनी इथं, अनुभवाशिवाय निरूपण करीत असतो. अनुभव नाही काय शून्य, आणि नुसतं काय करत असतो निरूपण करत असतो. मग उपयोगाचं आहे का? समर्थ म्हटले अनुभव पाहिजे हो, प्रचिती पाहिजे. तुम्हाला स्वतःला जर प्रचिती आलेली असेल तर तुम्ही इतरांना सांगू शकता ना. म्हणजे शास्त्र वचनाच्या आधार देऊन श्रोत्याच्या मनावर त्याचे दडपण टाकतो. आणि कुणी काही विचारले, कुणी शंका विचारली की उगाच काय करतो त्रागा करू लागतो, म्हणजे त्रासून जातो. पण अनुभवाच्या नावानं शून्य. समर्थ म्हटले निरूपण करतोय म्हणजे काय केलं पाहिजे हो, घाली शास्त्राची दडपण प्रचिती विन निरूपण, म्हणजे प्रचिती स्वतःला घेता आली पाहिजे हो. समर्थ म्हटले असंच एकदा काय झालं,
की समर्थ म्हटले प्रचिती आली पाहिजे हो. वाचवणारा आपलं संरक्षण करणारा कोण आहे ह्याची जाणीव आपल्याला घेता आली पाहिजे. बघा एक वेळेस असा प्रसंग आला, म्हणजे परीक्षा होती, सोलापूर सेंटर आलेलं आणि जाण्याचा ओघ आला. काय झालं, एक मैत्रीण काय म्हणाली हो की ती काय होती म्हणजे एक मैत्रीण होती जॉबला आणि ती काय म्हटली की आमचं रेस्ट हाऊस आहे, त्याच्यामध्ये तू काय करू शकते, रेस्ट करू शकते, सोलापूरमध्येच करू शकते आणि तुला काय अडचण येणार नाही राहण्याची. म्हणून मी काय कोणाला बरोबर घेतलं नाही एक्झामला, स्वतः एकटी गेली. 100-150 किलोमीटरचा प्रवास. कधीही माहिती नाही की सोलापूर पहिल्यांदाच गेलेली त्या भागामध्ये. परंतु तिनं एक सांगितलेलं की तिथं जर नाही मिळालं राहिला तर कुठं जा म्हणले, डायरेक्ट अक्कलकोटला जा. पण अंतरी इतकी भीती, कधी माहिती नाही. समर्थ म्हटले प्रचिती घेता आली पाहिजे हो. आपलं संरक्षण करणारा कोण आहे याची जाणीव आपल्याला घेता आली पाहिजे. बघा आणि त्यावेळे काय झालं, गेले आणि अक्कलकोट कधी माहीत नाही. सोलापूरमधून अक्कलकोट 50 किलोमीटर आहे, सोलापूरपासून 50 किलोमीटर आहे अक्कलकोट. परंतु अक्कलकोटवरून सहज गाडी येऊ शकते, म्हणजे 8 वाजता रिपोर्टिंग एक्झामला. मग काय केलं, गेली उपासनेचं साहित्य बरोबरच आणि गेली. अंतरी धाकधूक. आता कसं होणार म्हणजे परीक्षेला जाणार हे माहीत आहे, परंतु आपण आता काय करतोय, तिथं मुक्काम करतोय, आपलं कसं होणार ह्या गोष्टीचे काय लागलेले हो चिंता. कारण मुलगी आहे ना. मग त्यावेळेस काय झालं, गेली मंदिराच्या पाठीमागं. असं मंदिराच्या पाठीमागं पण काय आहे हो, असा एक मोठा हॉल आहे आणि ते काय म्हटले तुम्ही इथं थांबू शकता, कारण इथं सगळे काय आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहे, इतर लॉकर आहे तुमचं सामान ठेवायला. मग त्या लॉकरमध्ये काय केलं हो, सामान ठेवलं. तिथंच काय केली हो, उपासना केली. म्हणजे स्वामींच्या त्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला खूप मोठा हॉल आहे, तिथंच काय केलं हो, बसून तिथं सगळ्यांचंच नामस्मरण वगैरे चाललेलं होतं. तिथंच काय केली हो, उपासना केली. आणि आता जेवायला जायचं, तेवढ्यात एक आजी आणि छोटंसं बाळ हो आलं जवळ आणि ते म्हटले तू एकटीच आहे का. मी म्हटलं हो मी एकटीच आहे. मग ते म्हटले बरं झालं, माझ्या ह्या नातवाला कोण नाही हो. आजी म्हणाले माझ्या ह्या नातवाला घ्यायला कोण नाही, कारण तो किती होता वर्षाचा, 5 वर्षाचा. बरं झालं मुली तू मला भेटलीस म्हणून, चल आता आपण जेवण करायला जाऊ. त्यांनीच मला त्यांच्याबरोबर जेवायला नेलं. परत आल्यानंतर म्हणजे मंदिराचं दर्शन वगैरे त्यांच्याबरोबरच घेतलं. त्यांच्याबरोबरच मंदिरात आले. तिथं काय केलं हो, थोड्या गप्पा वगैरे झाल्या इकडच्या तिकडच्या. ते बाळ खूप म्हणजे असं खूप शांत, खूप असं सभ्य होतं हो. आणि मग थोडा अभ्यास केला आणि नंतर काय केलं हो, तिथं झोपलो हो आम्ही तिघं, ती आजी, तिचा नातू आणि मी, ते जे शेजारी झोपले. आणि 5:30 वाजता ज्यावेळेस मी आंघोळीला गेले हो तिथंच, आणि आंघोळी येऊन महागारी आहे, तर ती आजी आणि नातू तिथं नव्हते हो त्या मंदिराच्या पाठे. आणि शेजारी विचारलं की ते आजी आणि नातू कुठं गेले तो, तर ते म्हटले कुठले आजी आणि नातू, आम्हाला नाही माहिती, आम्ही नाही बघितलं कोणाला. 5:30 वाजता, पहाटे 5:30 वाजता ती तिथं नव्हती दोघं पण. मी मंदिरात वगैरे जाऊन बघितलं, पण कुठंही कारण मला जायचं होतं हो एक्झामला, मला ते कुठंही दिसले नाहीत. विचार करा, म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या रूपाने परमेश्वर काय करत असतो, आपल्याला आपलं संरक्षण करायला येत असतो. याची प्रचिती घेतली तर समर्थ म्हटले आहे, अन्यथा काहीच नाही हो. म्हणजे वाचवणारा तोच आहे. आपलं संरक्षण करणारं कोण आहे. एका मुलीचं संरक्षण एक आजी आणि एक लहान मूल करू शकतं, बरोबर आहे ना. समर्थ म्हटले मग तेच तुझ्या संरक्षणासाठी पाठवले ना. आता ते कुठून आले, कसे आले, योगायोगाने आले, मला काही माहिती नाही. पण मला एकच माहिती आहे की काय हो, माझं संरक्षण त्या आजी आणि नातवामुळं काय झालं हो, उत्तमाचं झालं ना. त्यांच्याजवळ मी सुरक्षितपणे झोपू शकले ना. मग समर्थ म्हटले की
हे केवढं मोठं सामर्थ्य आहे त्या भगवंताचं. मग ही प्रचिती ओळखता आली पाहिजे समर्थ म्हटले, म्हणजे घेता आली पाहिजे. मला जास्त वेळ नसल्या कारणानं मी त्यांचा शोध घेतला भरपूर, अर्धा तास शोध घेत होते. परंतु मला एक्झामला जायचं होतं, 8 वाजता रिपोर्टिंग होतं. मी लगेच 6च्या गाडीनं काय झाले हो, निघाले ना तिथून, सोलापूरला यायचं होतं. मग समर्थ म्हटले कार्यभाग म्हणजे समर्थ म्हटले अशा प्रकारे काय करता आली पाहिजे हो, प्रचिती सांगता आली पाहिजे. कारण का हो, प्रचिती शिवाय म्हणजे घाली शास्त्रांची दडपण, प्रचिती विना निरूपण, पुसो जाता उगाच क्षीण अत्यंत मानी. एखादा श्रोत्यानं काय प्रश्न विचारला तर आपल्याला क्षीण मानता कामा नये. म्हणून समर्थ म्हटले ज्ञात्यासा आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा, सारा साराचा निवाडा झाला पाहिजे. ज्ञात्यासा आणि पदार्थ भिडा, समर्थ काय म्हणतात की स्वतःला ज्ञानी म्हणून घेऊन द्रव्यादी पदार्थाची ज्याला भीड पडते तो बिचारा ब्रह्मज्ञान काय सांगणार आहे हो. म्हणजे स्वतःला ज्ञानी म्हणून घ्यायचं आणि इकडं आशा कशाची करायची हो सगळी, मला किती द्रव्य मिळेल, मला किती पैसे मिळतील, मला लोक किती काय करतील, दान देतील, ह्याच्याकडे ह्याचं सगळं लक्ष लागलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय सांगतोय, प्रवचन करतोय आणि लक्ष कुठं पेटीकडं, किती जण किती टाकतायत, आज किती माझी शिल्लक होईल. समर्थ म्हटले काय त्या ज्ञानाचा उपयोग आहे. म्हणजे स्वतः समर्थांना काय म्हणायचंय की स्वतःला ज्ञानी म्हणून घेऊन द्रव्यादी पदार्थाची ज्याला भीड पडते तो बिचारा ब्रह्मज्ञान काय सांगणार, सार व असार काय हे त्याला काय कळलं पाहिजे, कळणार आहे हो. म्हणजे समर्थ म्हटले सार असार कळण्यासाठी आंतरिका ज्ञान भिमलं पाहिजे हो परमार्थाचं. म्हणजे द्रव्यादी पदार्थाची चाड ठेवणारा हा पामर ब्रह्मज्ञान काय सांगणार हो. ज्याला पैसे पडले, समर्थ म्हटले ज्याला पैसे कमवायचं पडलंय तो काय ब्रह्मज्ञानाचं ज्ञान सांगणार आहे हो, काय सांगू शकत नाही ना. म्हणजे समर्थ म्हटले बघा लोक काय करतात, पैसे देऊन परमार्थ सांगतात, कीर्तन सांगतात. मग समर्थ म्हटले ही एवं पोट भरायची विद्या आहे हो. समर्थ म्हटले ब्रह्मज्ञान ते देऊ शकत नाहीत. कारण का हो, ब्रह्मज्ञान देण्यासाठी अंतरी विवेक असला पाहिजे हो. मग अंतरी विवेक येण्यासाठी त्याला सारासार कळलं पाहिजे. समर्थ म्हटले सार काय असार काय या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे, तरच काय होऊ शकतं हो. समर्थ म्हटले त्याला तो ब्रह्मज्ञान देऊ शकतो. कारण का हो, आपण तर ब्रह्मज्ञान देणारे कोण आहे, हे सगळं विवरण चाललंय. समर्थ म्हटले हे निरूपण नाही, हे काय आहे फक्त विवरण आहे. आपल्याला ग्रंथ म्हणजे दासबोधातला तो समास उत्तमाचा कळण्यासाठी हे काय आहे हो, विवरण आहे. आणि हे विवरण अत्यंत एकाग्रतेनं करताच आलं पाहिजे हो. विवरणाशिवाय आपल्याला परमार्थ कळत नाही हो. कारण कसं आहे हो, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता कळलेच पाहिजे. समर्थ म्हटले चिंता काय करते हो, माणसाला ग्रासते ना, चिता बनवते चिता माणसाची. लक्षात घ्या, इतकी बेकार चिंता आहे. म्हणून चिंतेची चिता होऊ द्यायची नाही. समर्थ म्हटले ते चिंतेला परमार्थाला लावायचं. अखंड सार काय आसार काय ह्याचा विचार करता आला पाहिजे. अंतरी सारा आसाराचा विचार केल्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही. लक्षात घ्या, ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा, सारा आसाराचा निवाडा झाला पाहिजे. सार काय आसार काय कळलं तरच तो परमार्थ करू शकतो, तरच तो खरा ज्ञानी आहे, अन्यथा नाही. कारण टर्पल कोणतं शेंगदाणा कोणता कळलं पाहिजे. समर्थ म्हटले हा तर परमार्थ आहे, परमार्थार्थ सार आसार कळलंच पाहिजे हो. त्याशिवाय समर्थ म्हटले हा परमार्थ कळणार नाही. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती विन तैसी परी ज्ञानाची झाली. बघा वैद्य मस्त सांगतोय की माझं औषध खूप चांगलं आहे हो, त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे, परंतु कुणालाच काही येईना हो, गुण येईना. म्हणजे कुठल्याच रोग्याला त्या औषधाचा गुण जर येत नसेल तर कोण नुसतं डॉक्टरांनी सांगून काय उपयोग आहे की माझं औषध चांगलं आहे म्हणून, काय उपयोग नाही. समर्थ म्हटले तसं ह्या ज्ञानाचा
अनुभव श्रोत्याला जर येणार नाही तर तेही व्यर्थ आहे हो. समर्थ म्हटले म्हणून ज्ञानाचा परमार्थाचा अनुभव आला पाहिजे हो. अनुभव घ्यायचा असेल तर समर्थ म्हटले घ्या अनुभव. काय घ्या अनुभव? समर्थ म्हटले काम काय कार्य करतो याचा अनुभव घ्यायचा असेल तर समर्थ म्हटले चुकीचं काम करणार म्हणजे काम काय करू शकतो हे जर पाहायचं असेल तर जेलमध्ये जाऊन विचारा काय त्या ज्यानं कामाचा अयोग्य वापर केला त्याला काय मिळते हो? शिक्षा कसली भयंकर मिळते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बाबा, हिथं काय आहे हो? प्रचिती आहे. या परमार्थात प्रचिती आहे. क्रोध आला की क्रोधानं काय केलं हो? एका माणसानं काय केलं, घरात दूध उकळत होतो आणि दूध उकळत असताना ओतू गेलं म्हणून त्यानं काय केलं हो, इतका त्याला राग आला, बायकोला सांदिसनं कानाखाली मारली. त्याची बायको फरशीवर पडली आणि डोक्याला मार बसून कानातून रक्त आलं. कानातून रक्त आलं. त्यानं दवाखान्यात नेलं आणि 50,000 बिल झालं. त्यावेळेस समर्थांनी विचारलं त्याला. काय विचारलं हो? अंतरी समर्थ येतात विचारायला. लक्षात ठेवा. अरे दूध किती केवढ्याचं होतं? मंतरी म्हणला 29 रुपयाचं, अर्धच लिटर होतं. केवढ्याला पडलं? 50,000ला. मग कानाखाली मारताना जरा विचार करता आला पाहिजे होता. समर्थ म्हणले की काय की बाबा माणूस आहे, चुकणार, झालं असेल इकडं तिकडं. आणि ते दूध आहे, दूधच ओतू जातं. पाणी ओतू जातं का हो? पाणी उकळायला ठेवलं, पाणी ओतू गेले असं झालंय का कधी? समर्थ म्हटले ते दूध आहे, ते दूधच ओतू जाणार आहे. कारण का हो? चांगलं काय होत नाही हो, माणसाच्या अंतरी जास्त काळ टिकत नाही. तसं त्या भांड्यात पण चांगलं दूध हे काय सारच आहे ना. शुद्ध सत्वगुण जास्त वेळ टिकतोय का? लगेच बाहेर पडतोय उफाळून. म्हणून समर्थ म्हटले सगळ्या द्वैत अद्वैत समजून घ्यायचं. समर्थ म्हटले बाबा अरे कंट्रोल ठेवता आला पाहिजे हो. ही खरं ज्ञान आहे. समर्थ म्हटले हे ज्ञान घेता आलं पाहिजे बाबा. दंभाने काय होतो? अन्याय अत्याचार होतात. संशयानं काय होतं? चिंतेनं काय होतं? बघा चिंता माणसाला काय करते हो? ह्याला काय चिंता पडली? मला 80,000 पगार आहे, बायकोला 80,000 पगार आहे. दोघांनी 1 कोटीचं घर घेतलं. त्यांना वाटलं की 80 लाखाचं घर घेतलं असेल किंवा 8 कोटीचं घेतलं असेल, काय माहिती आपल्याला. परंतु त्यांना काळजी काय पडली हो, आता आपलं कसं व्हायचं. त्यांना एवढी काळजी पडली की दोघांनी आत्महत्या केली. समर्थ म्हटले काय उपयोग? म्हणले समर्थ अरे घर बी तुझंच आहे, सर्विस तुझीच आहे, मरून काय म्हणजे स्वतः मेल्यानंतर काय उपयोग आहे का? समर्थ म्हटले त्या गोष्टीचा. म्हणजे चिंता माणसाला असं काय करते हो, खाऊन टाकते. म्हणून समर्थ म्हटले वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, परंतु ही श्रवण मात्रा जी आहे ती गुण देणारच. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले श्रवणात एवढी ताकद आहे ना, ती गुण दिल्याशिवाय राहत नाही. श्रवण हे गुण दिल्याशिवाय राहत नाही. एखाद्या औषधाची किती डॉक्टरने स्तुती केली तरी ते औषध जर रोग्यांना ते बरं करत नसेल तर ते औषधाचे डॉक्टरांनी स्तुती करून उपयोगाचं नाही. परंतु समर्थ म्हटले श्रवण हे असं औषध आहे की ते औषध घेतलं की माणसाच्या अंतरंगात बदल होतो म्हणजे होतोच. एवढी श्रवण मात्रा काय आहे व श्रवण मात्रा 1 नंबर आहे. समर्थ म्हटले या श्रवणातूनच आपल्याला सगळं काय कळतंय हो. समर्थ म्हटले कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही, अयोग्य मार्गाने जायचं नाही, चुकीच्या मार्गाचा अवलंब करायचा नाही. मृत्यू कधी काही येईना. समर्थ म्हटले ते एक सत्य आहे, ते गळ्यात घेऊनच फिरायचंय. मृत्यू आजचा दिवस बघायला भेटला त्या परमेश्वराला हात जोडता आले पाहिजे. बाबा तुझ्यामुळं मला हे काय हा दिवस दिसला म्हणून आपल्याला हात जोडता आले पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो, हा सर्व विश्वाचा पसारा आपल्या डोळ्यानं आपल्याला आज दिसतोय ही त्याचीच कृपा आहे. उद्या दिसणार आहे ही त्याचीच कृपा आहे. म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्याला काय करता आलं पाहिजे हो, म्हणजे ओळखणं, त्याला त्याचे आभार मानता आले पाहिजे त्या परमेश्वराचे. कारण का हो, तो आहे, त्यानं हे विश्व निर्माण केलंय. मला एक सांगा
किती डोक्याला त्रास असेल हो त्या म्हणजे ज्यानं निर्माण केलंय, ज्यानं जो पालन पोषण करतोय. लक्षात घ्या, आपलं एक पोरग सांभाळायला आपल्याला होईना, एवढा त्रास वाटतोय आपल्याला. समर्थ म्हटले, तो अख्ख्या विश्वात कुणी उपाशी राहिलेलं त्याला चालत नाही. जर अख्ख्या विश्वामध्ये कुणी उपाशी झोपलं तरी तो जेवण करत नाही. एवढी काळजी त्या विश्वाच्या मालकाला आहे, लक्षात ठेवा. मग विचार करा, एवढ्याला सांभाळण्यासाठी त्याला किती कष्ट पडत असते. केलाय कधी विचार? आपण एकच विचार करतो, मला किती काम पडतंय, मला किती कष्ट पडतंय, मी किती शहाणा. समर्थ म्हटले, नाही रे बाबा, ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, जो ही सृष्टीचं पालन पोषण करतोय, जो या सृष्टीचा संहार करतोय, त्यांना जाऊन विचारा त्यांना किती काम आहे. परंतु त्यांनाही अहंकार घेऊन चालत नाही. अहंकार घेतला की आपण ऐकलंय ना, लगेच सद्गुरू काय करतात, त्यांना दाखवून देतात की काय, कार्य करणारे तुम्ही नाहीत, कार्य करणारा मीच आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एवढं काय आहे हो या परमार्थ, म्हणजे हे ज्ञान आपल्याला देणारे फक्त आपले सद्गुरू आहेत. सद्गुरूंमुळं आपण एवढं उत्तमाचं बोलू शकतोय आणि एवढं करू शकतोय. लक्षात घ्या, जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. जिथं सारा आणि असा, म्हणजे जिथं सारासार विचारच नाही तिथं काय हो, सर्व अंधारच आहे. समर्थ म्हटले, अनेक प्रकारच्या बऱ्या वाईटाची परीक्षा होतच नाही ना. म्हणजे सार व असार ह्यांचा निसंदेह निवाडा जिथं झाला नाही ते अनुमानिक ज्ञान म्हणजे अज्ञानच होय ना. तेथे सत्य मत्या परीक्षा कुठली काय कळणार आहे हो. म्हणजे जिथं सार असार कळलंच नाही तिथं सत्य असत्य काय कळणार आहे. समर्थ म्हटले, काय सुद्धा कळणार नाही. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, विवेक काय, अविवेक काय. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की म्हणजे सर्व ब्रह्म काय येत नाही हो, त्यात सगळंच येतंय ना. सर्व ब्रह्म म्हणजे सगळंच येतंय ना. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक अविवेक विचार विचार पावन पतन सारी सारखीच ना. त्यांना निश्चय व अनुमान ही सगळी सारखीच ना. दोन्ही पण काय हो, एकच मानतात ना, ब्रह्मरूपच आहेत ना. म्हणजे सगळं त्यांना काय कशात काय बदल दिसतच नाही हो. पाप पुण्य सगळं समान वाटतं. स्वर्ग नरक विवेक अविवेक, विवेक काय अविवेक काय सगळं कळलं पाहिजे हो. पावन आणि ते पतन दोन्ही मानली तत्समान, निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप. पावन म्हणजे पुण्य आणि पाप एकच मानले ना. म्हणजे लोकांना कळतच नाही हो, काय करतोय आपण. हे कलियुगामध्ये तर काहीच कळत नाही ना. ब्रह्मरूपा झाले आगवे ते काय निवडावे, अवघी साखरची टाकावे काय कोटे. ब्रह्मरूप झाले आगवे म्हणजे त्यांना सारेच ब्रह्मरूप आहे, त्यात निवड काय करायची, सारीच साखर त्यात टाकायचे काय व कोठे. म्हणजे निवडायचं काय हो, सगळंच काय साखर आहे असं समजतात ना, सगळं सार आहे असं समजतात. तैसे सार आणि असार अवघा झाला एकांकार, ते बळावला अविचार विचार कायचा. समर्थ म्हटले तिथं काय हो, सार व असार ही दोन्ही त्यांना एक रूपच. तात्पर्य अशा एकांकार करणाऱ्या सर्व ब्रह्मवाद्यांच्या ठिकाणी अविचार माजलेला असतो. ते विचार कुठला असणार. म्हणजे त्याचे सारेच बोलणे अविचाराचे असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात विचाराही व लेशही नसतो. तैसे सार आणि असार अवघा झाला एकांकार, ते बळावला अविचार विचार कैचा. वंद्य निंद्य एक झाले ते काय हाता आले, उन्मंत द्रव्य जे भुलले ते भलतेच बोले. वंद्य निंद्य एक झाले म्हणजे समर्थ म्हटले की वंद्य आणि निंद्य एकच म्हणले तर काय उपयोग होणार आहे हो, त्यानं काय हाताला येणार आहे. समर्थ म्हटले उन्मंत द्रव्य जे भुलले ते भलतेच बोले. आणि ज्यांच्याकडं पैसा आहे, उन्मंत द्रव्य आहे, ते तर काय हो, त्याच्या अहंकारात काय पण बोलतात हो, दुसऱ्याला काय पण बोलतात हो माणसं. कारण काय असतो त्यांच्याकडं, पैशाचा अहंकार आहे. समर्थ म्हटले, अरे शाश्वत काय अशाश्वत काय
याची ओळख नाही हो तुम्हाला. सार काय, आसार काय, वंद्य काय, निंद्य काय, याची ओळखच नाही. त्याच्यामुळं त्यांना सगळे काय वाटतात व शुल्लकच वाटतात ना. ज्याच्याकडं पैसा आहे त्याला आपण काय वाटतो, बाकी सगळं जग काय वाटतं, शून्य वाटतं. काय उपयोग नाही ह्यांच्या जीवनात असं वाटतं. समर्थ म्हटले अरे जीवनामध्ये खरा अर्थ कधी आहे हो? नुसता तो पैसा पैसा म्हणजे तो अर्थ असून समर्थ म्हटले जीवनाला अर्थ नाही आहे. खरा जीवनाला अर्थ कशामुळे आहे हो? परमार्थामुळे जीवनाला अर्थ आहे. लक्षात ठेवा. जर ह्या मनुष्य जन्मामध्ये जर आपल्याला 84चा फेरा चुकवता आला तर आपल्या देहाचं सार्थक आहे, जन्माचं सार्थक आहे. नाहीतर कितीही पैसा कमवला तरी काही उपयोगाचं नाही. जिथं वंद्य कळत नाही, निंद्य कळत नाही, सर्व काय झाले समर्थ म्हटले उन्मंत्र द्रव्य माणसं बोललेत त्यांना काहीच कळत नाही. मग ते काय भलतंच बोलतात. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची मानी. समर्थ म्हटले तसंच जसं वरती आता सांगितलं तसंच अज्ञान भ्रमानं काय झालंय हो, भुललाय. आणि काय सांगतोय की सर्व ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे. म्हणजे पापी महापापी सगळे काय आहे हो, ब्रह्मच आहे. सगळी देवाचीच रूप आहेत. म्हणजे अज्ञानातून काय म्हणतो सगळं हे म्हणजे अज्ञान भ्रमाने भुललेला हा मूर्ख सर्व ब्रह्म म्हणून बसतो. आणि महापापी व सज्जन ह्यांना काय म्हणतो, सारखेच म्हणतो ना. म्हणजे सगळं सारखंच आहे म्हणतो. सगळं काय आहे, सारखंच आहे. समर्थ म्हटले अरे बदल आहे. ज्ञानी आणि अज्ञानी निश्चितच काय आहे. समर्थ म्हटले बदल आहे. सर्व संग परित्याग, अव्वा सव्वा उशे भोग, दोघे एकची मानिता मग काय उरले. सर्व संग परित्याग म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की सर्व संग परित्याग व मनसोक्त विषय सेवन ही दोन्ही एकच मानल्यावर मग तिथे साधकाने घेण्यासारखं काय आहे हो. म्हणजे एखादा ब्रह्मचारी आहे आणि एखादा उन्मंतपणे विषय भोगतोय, त्या दोघांना एक म्हणून कसं चालेल हो? नाही चालणार ना. भेद ईश्वर करून गेला, त्याच्या बाचेन नवचे मोडीला, मुखामध्ये घास घातला तो अपानी घालावा. भेद ईश्वर करून गेला म्हणजे हे सर्व भेद कोणी केलेत हो? ईश्वरानेच केलेत ना. तो सर्व ब्रह्मांड वाद्याच्या बापानेच मोडला जाणार नाही. तोंडात घालावायचा घास अपानात घातला तर कसं होईल? समर्थ म्हटले काय होणार आहे. समर्थ म्हटले तोंडातला घास तोंडातच घातला पाहिजे हो. कानात घालून चालतंय का? पोट भरणार आहे का? समर्थ म्हटले नाही भरणार ना. पोट भरायचंय म्हणजे तोंडातच घास गेला पाहिजे ना. ज्या इंद्रियाचा जो भोग तो करी आता सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उरे ना. आहो ज्या इंद्रियानं जो भोग करायचाय तोच करता आला पाहिजे ना. तो करी आता सांग म्हणजे ज्या इंद्रियाला जो जो भोग योग्य तोच त्याला दिला पाहिजे. ईश्वराने केलेले नियम मोडील तर जिवंत राहणार नाही. म्हणजे देवाचे नियम मोडता येत नाहीत. देवाचे नियम मोडायचे नाहीत. ज्या इंद्रियानं जो भोग घ्यायचा आहे तोच घेता आला पाहिजे. अवघी भ्रांतीची भूताटकी, प्रचितीविन गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी ते भलतेच बोले. अवघी भ्रांतीची भूताटकी. समर्थ म्हटले अवघं काय आहे व सगळीकडे भ्रांती आहे. हा सर्व ब्रह्मवाद म्हणजे भ्रमाची भूल भुलवणे आहे हो. अनुभव नसल्याने ते सर्व खोटे. ज्याला वेड लागलेले असते तो बटकीचा वाटेल ते बरळतो. म्हणजे ह्याचे बरळणे भ्रमातले, अनुभवा वाचून बडबड ती वेड्याचे ते बरळणे. लक्षात ठेवा. म्हणजे अनुभवा वाचून जे बोलतो ती काय आहे व नुसती बडबड आहे, व्यर्थ बडबड आहे. समर्थ म्हटले अवघे भ्रांतीची बुताटकी, प्रचितीविन गोष्टी लटकी. म्हणून समर्थ नेहमी सांगतात हो प्रचितीविन बोलू नये. प्रचिती आली तरच बोला. बघा प्रचिती घेता आली पाहिजे. समर्थ म्हटले परमार्थात प्रचिती फार महत्वाची आहे. प्रचिती दिलीच ना. संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रचिती दिलीच ना हो. काय मांड भाजायसाठी त्यांना एखादा थोडासा खापराचा तुकडा सुद्धा दिला नाही कोणी. मग कशावरती मांड भाजलं हो मुक्ताईनं? अग्नी उद्दीपित केला, पोटातला अग्नी उद्दीपित केला आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवरती काय भाजलं हो? मांड भाजलं ना.
म्हणजे समर्थ म्हटले प्रचिती दिल्याशिवाय लोकांनी त्यांना ज्ञानी मानलं का हो? सहजासहजी ज्ञानी मानलं का? ज्ञानेश्वरांचे सहजासहजी सगळ्यांनी पाय धरले का हो? अहो नाही ती परीक्षा घेतली ना हो त्यांची. केवढी मोठी परीक्षा त्यांना द्यावी लागली सगळ्या संतांना. त्यावेळेस ते देव बनले हो. देवासारखं त्यांना मानायला लागले लोक. कधी? पार त्यांचा जीव कंठात आणेपर्यंत त्यांना त्रास दिला. तेवढी प्रचिती घेतली आणि मगच मानलं ना. लोक काय सहजासहजी मानतायत का? म्हणून समर्थ म्हटले अवघी भ्रांतीची भुताटकी, प्रचिती विन गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी ते भलतेच बोले. म्हणून सांगितलं ना हो. पैठणचे ते त्यांच्या पैठणला गेलते ना, शुद्धीपत्र आणायला गेलते ना हो ते 4 भावंड. दिलं का हो सहजासहजी शुद्धीपत्र त्यांनी? काय केलं हो ज्ञानेश्वर महाराजांनी? त्या ह्याच्या डोक्यावरती हात ठेवला ना रेड्याच्या, आणि रेड्यामुखी बुयात बोलवले. त्यावेळेस कुठं शुद्धीपत्र दिलं हो? त्यावेळेस लोकांनी मान्य केलं की हे काय आहेत, ज्ञानी आहेत. म्हणजे प्रचितीशिवाय माणसं काय देऊ शकतात का हो आपल्याला? काय सुद्धा देऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, सोपं नाहीये. प्रचिती विने सर्वने बैसूच नाही समर्थ सांगतात. प्रत्येक ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे. प्रत्येक ज्ञाता सावधान म्हणजे जो ज्ञाता आहे, ज्ञानी आहे, म्हणजे स्वानुभवी आहे. संतांनी कसं, संत कसे होते हो? सावधान होते आणि संतांचे निरूपण अवश्य ऐकावे समर्थ म्हणतात. त्याचे ऐकावे निरूपण म्हणजे समर्थांना हित काय सांगायचंय, ह्यासाठी ज्याला अनुभवाचे ज्ञान झाले आहे, जो स्वानुभवी व सावधय परमार्थात अखंड, अशा वक्त्याचे निरूपण ऐकावे. अशा वक्त्याच्या मुखे ज्ञान ऐकावे म्हणजे साक्षात्काराची खूण तात्काळ भिमते. म्हणजे लक्षात ठेवा, कळलं पाहिजे हो. निरूपण ऐकावं, परंतु ज्या निरूपणातून आपल्या अंतरंगात बदल होतोय असं निरूपण ऐकावं. असं अशा वक्त्यांचं समर्थ म्हटले निरूपण ऐकावं, ज्यांच्या निरूपणातून आपल्याला काय होते हो? आत्मसाक्षात्काराची खूण निर्माण होते आपल्या अंतरी, आत्मज्ञान प्राप्त होते. अशासाठी आपल्याला काय करावं, म्हणजे जो परमार्थात सावधान आहे अखंड, अशा वक्त्याचं निरूपण आपल्याला ऐकायचंय. ज्या निरूपणातून आपला 84चा फेरा चुकेल, आपल्याला विषय विकारांचे ज्ञान होईल. दासबोध ग्रंथातून होतंय ना हो. अखंड विषयांचं ज्ञान होतंय, परमार्थ समजतोय. समर्थ म्हटले ब्रह्मज्ञान समजतंय, आत्मज्ञान समजतंय. म्हणून सांगितलं ना, स्वतः श्रीकृष्ण स्वारीनं सुद्धा सांगितलं ना भगवद्गीतेत, नाना शास्त्रे पट्टे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. म्हणजे आत्मज्ञान नसेल तर देवळं धुंडून अखंड अख्ख्या जगातली सगळी देवाला काय करून आला हो? जाऊन आला आणि सगळी तीर्थ करून आला, परंतु त्या अंतरीच्या देवाची ओळखच जर घेतली नाही, आत्मसाक्षात्काराची खूणच काय केली नाही हो, अंतरी जर घेतली नाही तर उपयोग काय हो? म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. म्हणजे आत्मज्ञान जर नसेल तर केलेली सगळी कर्म व्यर्थ आहेत. अहो पैसा कमावला, अखंड जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पैसा 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 केला, परंतु सोबत काहीच घेऊन नाही गेला. समर्थ म्हटले जिवंत असेपर्यंत एकदा तरी ज्यानं तुला आणलंय त्याचं कधीतरी स्मरण केलं का? त्याची कधी जाणीव घेतली का? कधी त्याला शोधायचा प्रयत्न केला का? आयुष्य असेपर्यंत कधीच विचार केला नाही. मग गेल्यानंतर काय आहे हो? समर्थ म्हटले काहीच नाही, बाकी शून्य आहे हो. म्हणून प्रत्येक ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊले ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे व म्हणजय. शेवटी समर्थांनी काय सांगितलंय हो? पाऊल वेडे वाकडे पडते की काय हे जाणून त्या पावलावरून चालणारा आंधळा आहे की काय हे ओळखावे. म्हणजे त्याप्रमाणे बाष्कळ क्रिया दिसली की तेथील ज्ञानाचे बोलणे बाष्कळ समजून वमनाप्रमाणे काय करून द्यावे हो?
टाकून द्यावे हो. समर्थ म्हटले की वेडे वाकडे जाणावे, म्हणजे ज्ञान आहे परंतु ते काय आहे हो, सगळं अज्ञान असलं तर काय उपयोगाचं आहे हो. म्हणून समर्थ म्हटले वेड वाकडं आहे, आंधळे म्हणून सोडून द्यायचं. आपल्याला त्याच्याहून चालता येत नाही असं म्हणून ते सोडून द्यायचंय. बाष्कळ बोलणे सांडावे व मन जैसे. व्यर्थ काय, व्यर्थ बोलणं उलटी समान मानायचं हो. समर्थ म्हटले आपल्याला काय करायचं हो, आपला शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अखंड अट्टहास करता आला पाहिजे. कारण का हो, आपल्याला या 84 लक्ष जीवयोनीतून काय करायचंय व सुटायचंय, आपल्याला मोक्षाला जायचंय. आणि हा मार्ग सोपा नाही समर्थ म्हटले, परंतु समर्थांनी आपल्यासाठी हा मार्ग सोपा करून आणलाय आणि दाखवून दिलाय. म्हणून समर्थ आपल्याला अखंड सावध करतायत हो. वेडं वाकडं म्हणजे समर्थ म्हटले एखाद्या सरळ वाटेवर जरी घाण असेल, ज्ञान नसेल तर ती वाट सोडायची. आंधळं म्हणून वेड्या वाकड्या रस्त्यावर चालत जाऊन सोडून द्यायचं हो ते. म्हणजे बघा बापाची शिकवायची पद्धत कशी आहे आपल्याला, ते आपल्याला कळलं पाहिजे हो, घेता आलं पाहिजे. अखंड जाणीव येतून काय केलं पाहिजे हो, श्रवण घेता आलं पाहिजे. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पावली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे व मन जैसे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे. हनुमान निरसन नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.